धाडेफेकी फार महत्वाची होती. जो टॉस लागला खरं तर टीम ट्रिपल एस माफ करा आई एकविरा सावतच्या बाजूनं. दिगंबर माली टीमचा कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग लेग फिल्डर सेट करण्यात आल्या मिड ऑन सर्कल मध्ये. मिड ऑफचा एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला एक फिल्डर सेट करण्यात आला आणि शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. आज पूर्ण संघासह आई एकविरा सावत संघ तुम्ही या मॅच मध्ये पाहतात आणि समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल सौरभ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही जितेशला पाहतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट, दिगंबर तयार. पहिलाच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता सौरभ पाटीलचा, परंतु हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करत असताना दिगंबर काल खरं तर या टीमचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये बापगावच्या क्रीडांगणावर मेहर 11 चषकामध्ये तेवढा प्रॉमिसिंग खेळ राहिला नव्हता. दिगंबर असेल, किरण असेल, निखिलच्या विरुद्ध चांगल्या धावा आल्या होत्या. मात्र आज वेगळा इंटेंट असेल का? स्विच हिट सौरभ पाटीलच्या बॅटमधून त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. आलाय सिक्सर. आणि ज्या वेळेला पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करता, फर्स्ट इनिंग तुमची असते, त्यावेळेला पॉवर प्ले हे फार महत्वपूर्ण असतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला आगाज करत असताना दिगंबर माळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकारानंतर पलटवार या ठिकाणी तो करणार की सौरभला जो स्टार्ट मिळाली आहे ते मोमेंटम पुढे कायम ठेवणार. क्षेत्र रक्षणामध्ये थोडासा बदल. मिड ऑफ अगदी व्ही मध्ये, डीप मध्ये जे दोन क्षेत्ररक्षक आहेत ते मिड विकेट आणि स्क्वेअर लेग लेग फिल्डर सेट करण्यात आल्या. दिगंबर पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न, यावेळेला सर्व फिल्डरच्या हातामध्ये बॉल. शॉर्ट थर्ड मॅनला पकडलाय जेल. समाप्त होतोय सौरभचा खेळ. पहिला धक्का. षटकार आल्यानंतर पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि नेहल भात्रेनं चांगला झेल पकडलाय. पहिला खेळाडू बाद होतोय. एनके स्पोर्ट खांडवा संघाला लागणारा पहिला धक्का. इथे प्रॉपर टाइम करता नव्हतं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं आणि अंश पाटील आता येतोय मैदानात तिसऱ्या क्रमांकावरती. आज स्पर्धेचा पहिला दिवस. स्वर्गीय जानू व स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे आणि याच्यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत, जे ते
असं वाटते की आता वेळाभावी आपल्याला षटकही कमी करावी लागतील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध शिवशक्ती लोणाड असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट मिड विकेटला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अंश पाटील आले नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करताना टीमची टोटल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता सौरभचा. अखेर त्याच फटक्याच्या प्रयत्नामध्ये तो बादही झाला. कट करण्याचा प्रयत्न होता, लेंथ बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, टप्पा पडला. हलकीशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. हा चेंडू डॉट येतो. दिगंबर माळी टीमचा कॅप्टन आहे. षटकारानंतर चांगला पलटवार करत असताना येतो निर्धाव आणि या डॉट बॉलच्या मदतीने स्कोर आता थांबलेला आहे. धावफलकावरती तुम्ही 7 धावा पाहत आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्ले मध्ये चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत दिगंबरच्या वतीनं बघायला मिळाली आहे. ओ यावेळेला गॅप फाइंड करण्याचा प्रयत्न होता, पंच करण्यात आला, चांगला फटकाही पाहायला मिळाला. गॅप मात्र तेथे फाइंड करता आला नाही. शॉर्ट कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम NK स्पोर्ट खांडवल. सेकंड राऊंड मधील पहिला सामना यानंतर आपण बघणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. शिवशक्ती लोणाड आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं गरजेचं. किरण पाटील आलाय कॉट्रेल ऑफ भिवंडी. सावध एक्सप्रेस बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर जितेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. किरणचा पहिला बॉल विकेट टू विकेट टाकण्याचा प्रयत्न फ्लिक करण्यात आला. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. चांगला ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका होता. अगदी आतमध्ये येणारा बॉल विकेट टू विकेट टाकण्याचा प्रयत्न केला किरणनं. एका धावेने स्ट्राइक रोटेट. अंश पाटील एक युवा खेळाडू आहे, तो आता स्ट्रायकिंग एंडला असेल. किरण पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लेट बॉल पुन्हा पुन्हा इनकमिंग बॉल. इन स्विंगर होता. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आतमध्ये येणारा आणि वेग इतका आहे की बॅटरची बॅट येण्या अगोदर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता. ते वेगामध्ये बीट केलं फलंदाजाला. 9 धावा धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये एक धक्का देखील दिला. सौरभ सारखा एक मोठा खेळाडू तिथे बाद केला दिगंबरनं. फुल टॉस होता. ऑन साइडला ड्रॅग करत असताना मिड विकेटच्या दिशेनं दुसरी धाव आता मिळेल का प्रयत्न सुरू केला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे गेले धावफलकावरती. 11 धावा. आई एकविरा सावत फलंदाजांनी रिव्ह्यू घेतला बीमा नो बॉल साठी. चला फुल टॉस बॉल होता परंतु आता चॅलेंज केलं. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. एक DRS. इट्स अ फेअर बॉल. 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. 11 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. 11 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ ऑन विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील तुम्ही पाहतायत. फ्रेंड्ली टुर्नामेंट. पुन्हा राऊंड द विकेट. समोर यावेळेला पुन्हा वेगवान बॉल आणि इथे काय घडलंय. हिट विकेट. बॅटर अक्षरशः यस्त्यांवर स्वतः जाऊन धडकला. हिट विकेटच्या सहाय्याने खेळाडू बाद होतोय. लागतोय दुसरा धक्का NK खांडवल संघाला.
आणि त्याचा वेग इतका होता, याही वेळेला लेंथ बॉल होता आणि इतका भन्नाट वेगाने बॉल आला की तो बॅटर स्वतः यस्टांना जाऊन धडकला. स्वतःचा बॅलन्स तिथे त्याला करता आलं नाही. ऍडजस्टमेंट पेस ऍडजस्ट करता आलं नव्हतं आणि हिट विकेटच्या सहाय्यानं खेळाडू बाद झाला. धावफलकावरती 11 धावा, 11ला 2 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. नवीन बॅटर जयेश आला. जयेश आणि जितेश टू ब्रदर्स. किरण पाटीलचा बॉल फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केलाय. पहा अंडर आर्म थ्रो आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल, परंतु त्या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात आली. धावबादसाठी निहालनं चांगला थ्रो केला होता. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. सुरुवातीला चेक केलं जातं एक्झॅक्टली बॅटर पोहोचला आहे की नाही. बॅटर आउट, फलंदाज आउट होतोय त्या ठिकाणी. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागला. आणखी एक ह्या बात हे पहा, नेहलकडे बॉल गेला, त्याच्यानंतर थेट यस्टांना निशाणा साधला आणि थोडासा मागे राहिला. बॅटर जितेश मैदानाच्या बाहेर होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय. आणखी एक NK स्पोर्ट खांडवा संघ अडचणीत. हॅट्रिक जर कोणता गोलंदाज पूर्ण करतोय तर आई एकविरा सावधच्या गोलंदाजांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आतिश पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असेल. किरण पाटील पुन्हा एकदा सामना करेल. बॅटर सुजित स्टिअर केलाय स्ट्रेट टू दी थर्ड मॅन. वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतोय NK खांडवलला. आपल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याला मिळाल्या. एक धावबादच्या स्वरूपामध्ये देखील खेळाडू या ओव्हरमध्ये बाद झाला आणि 11 धावा धावफलकावरती असताना 4 खेळाडू बाद झालेत. षटकारानं सुरुवात झाली होती. डावातील अवघ्या दुसऱ्या बॉलवर सिक्सर आला होता, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांचा पलटवार आपल्याला नक्कीच बघायला मिळाला. यानंतर जो सामना होणार आहे तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. शिवशक्ती लोणाड आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा या दोन टीम मध्ये या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस करण्यासाठी आता आपण सज्ज राहायचंय. पहिला डाव संपल्यानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. षटक क्रमांक 3 निखिल पाटील. पहिला बॉल क्रॅकिंग स्ट्रोक, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या साहाय्यानं स्ट्राइक रोटेट करत असताना नवीन बॅटर आता मैदानामध्ये विनायक जोशी एंटर झालाय. परंतु आता जयेश आणि विनायकला येथून चांगला केस साकारणं गरजेचं आहे, कारण पहिल्या सत्रामध्ये भरपूर बॅकफुटला आता संघ बघायला मिळतोय. अडचणीमध्ये सापडल्या, याचं कारण वेगानं विकेट गमावल्या. सोडून दिल्या बॉल लेगस्टंपच्या बाहेरनं सर विकेट किपर कडे निघून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे जाणार. 14 धावा, 14 रन्स. तिसरं षटक आहे. 40 धावांपर्यंत जाण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. बॉल स्ट्रेटेड बाउंड्री आता असेल, कारण दबाव वाढत गेला NK स्पोर्ट खांडवलवर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर खरं तर ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची आतली कडा लागली आणि बॉल लॉंग ऑनच्या दिशेने आला. किरण त्या ठिकाणी उपस्थित आहे. फक्त मिळेल 1 धाव. सिंगलच्या सहाय्याने स्कोर आता पुढे नेण्याचा प्रयत्न. निखिल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्विच हिट. कमालीचं टायमिंग आहे. बॉल सर बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे येतोय सिक्सर. आता प्रेक्षक वाट बघतायत की जेवढे षटकार येणार तेवढ्या कॅचेस पकडण्याची संधी आमच्याकडे असेल.
कारण आईवा झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि आतापर्यंत 2 प्रेक्षकांनी ते पारितोषिक जिंकलेलं सुद्धा आहे. धावफलकावरती 20 20 रन्स. ओ पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. इथे काय घडले पहा. मला असं वाटतं की हेलकडे बॉल गेला होता आणि बॅटला स्पर्शही होता, परंतु झेल तेथे पकडता आला नाही. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला एका धावेने स्कोरही पुढे सरकत असताना धावफलक आता 21 वर. 21 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना निखिल एक सिक्सर त्याच्या विरुद्ध आल्या आणि थोडंसं आता मागण्या ठरलाय, कारण 10 धावा आतापर्यंत त्यानं पहिल्या 4 बॉल मध्ये खर्च केलेल्या फार महत्वाच्या होत्या एनके स्पोर्ट कांडवसाठी. विनायक समोर पुन्हा एकदा ट्राय करण्यात आला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडासा आता नक्कीच घाम गाळावा लागेल. बॉल मागे धावत असताना आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या जातात. 2 धावांनी स्कोर पुढे गेला धावफलकावरती. 23 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 23 रन्स ऑन द बोर्ड नाव. निखिल पाटील स्ट्रायकिंग इनला. विनायक सेन्सिबल खेळतोय. प्रत्येक बॉलवर सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न करतोय. सोडून दिल्या बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 24 धावा धावफलकावर, कारण त्याला माहिती आता विनायकला देखील टॉप ऑर्डरच्या खेळाडूंनी भरपूर साऱ्या चुका केल्यात, वेगानं विकेट आलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथून आता कुठेतरी डाव पुढे नेण्यासाठी ह्या चुका टाळाव्या लागतील, विकेट वाचवावे लागतील आणि तो प्रयत्न, तो इंटेन्शन, त्याच उद्दिष्टानं फलंदाजी करत असताना विनायक जोशीला तुम्ही एनके स्पोर्ट खांडवसाठी पाहतायत. आणि एका बाजूला जयेशनं आक्रमण केलंय. फुल टॉस कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्यात आलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आणि बघता बघता 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट. 2 धावा याही बॉलवरती मिळाल्या आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर गार्डवरती 26 धावा. एकूण 15 धावा निखिल पाटीलच्या ह्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. म्हणजे आता 9 धावा जवळपास प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलाय. अंतिम षटक आणखी इथून 14 ते 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक फायटिंग टोटल, सन्मानजनक टोटल उभारण्याकरिता. जयेशच्या बॅटमधून एक रिव्हर्सचा षटकारी आपण पाहिला आणि अंतिम ओव्हर मध्ये आता जयेश दळवी आलेला आहे. जेडी इज ऑन द बॉलिंग मार्क नाव. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. राईट आर्म राउंड द विकेट. जेडीचा पहिला बॉल ऑफ केलाय. प्युअर टायमिंग. क्लासिकल फटका. मिड विकेटच्या पलीकडे बॉल. आर पार येतोय षटकार. एक्सलेंट स्ट्रोक. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत. ओव्हर पिच बॉल होता आणि स्लॉट मध्ये होता. अगदी भिरकावून दिलाय सर मिड विकेटच्या पलीकडे. जेडी च स्वागत केलंय. पुन्हा पूल केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. सीमा रेषेलगत पकडलाय झेल. फायनली विकेटचं पतन. धक्का लागतोय या ठिकाणी एनके स्पोर्ट कांडवलला. जयेश जोशी बॅक टू डगआउट.
षटकाराचं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि विकेट प्राप्त करत असताना तुम्ही गोलंदाज जेडीला पाहतायत. चांगला झेल पकडण्यात आला आणि धावसंख्या धावफलकावरती 32-32 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. धावा धावफलकावरती 32 तुम्ही पाहतायत. नवीन बॅटर राज जोशी आता मैदानामध्ये, राज पाटील आता मैदानामध्ये एंटर झाला. टीमचा कॅप्टन आहे जयेश. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, पुन्हा हवेत आहे बॉल गॅप मध्ये. हा चेंडू सर सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 4 धावांसाठी चौकार. जाऊन पोहोचते 36 आकड्यावरती. चांगला फटका राज पाटीलच्या बॅट मधून. क्लासिकल फटका. युवा खेळाडू, यंगस्टर क्रिकेटर आता बरेचसे तुम्हाला सध्या संघामध्ये बघायला मिळतात. NK स्पोर्ट खांडवळ संघाचा काही प्रमुख खेळाडूंची आज अनुपस्थिती आहे. यावेळेला पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता राजचा. इथे मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 37 धावा. 11 धावा आतापर्यंत जेडीच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. एक षटकार एक चौकार आपण त्या षटकामध्ये पाहिला. पहिलं षटक दिगंबरनं 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट. किरण पाटील 3 धावा देत असताना 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर निखिलचं षटक महागडे राहिलं आणि त्याच्यानंतर आता जेडी सफलता मिळवत असताना सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन. पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरवलीचे आदरणीय विलासजी पाटील साहेब, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान व्हावं. जीत आलाय, जीत पाटील, जीत जोशी आलाय आणि जीतच्या बॅट मधून देखील चांगला फटका. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा मिळाल्या. जीत पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. बघा, जीतनं त्याच्या कारकिर्दीमधील पहिल्या 2 धावा बनवल्या आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 आणि 40 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. चला, दोन्ही कॅप्टन आपण याचे लोणार संघ कर्णधार उपस्थित आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. अभिमन्यू पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभास आपण टॉसही करणार आहोत. अक्षय पाटील या अक्षय पाटील यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. चला, 3 षटकांचा सामना आहे. हेड किंवा टेल. चला, आमिरची कॉलिंग. टेल इज अ कॉल बट हेड इट इज. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो ग्रीष्मा 11 आमनेपाडानं. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देऊया. विशाल परटोले आणि नवनाथ भोईर यांच्याकडून ती कोल्ड्रिंक स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आमनेपाडा संघानं टॉस जिंकलाय. 3 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग तुम्ही केला होता, परंतु त्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत ती लढत गेली होती. काय सांगशील एकंदरीत त्या मॅच विषयी आणि संकेत पाटीलनं ज्या पद्धतीने मॅच फिनिश केली, कसं वातावरण होतं डगआउट मध्ये? खूप आनंदाचं वातावरण होतं. मग आता प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि सेम टीम असेल की काही बदल करणार आहेस? नाही, सेम टीम. 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या सर्व गोलंदाजांना. आमिर, मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ साकारला, एक बलाढ्य संघाला पराभूत केलेला आहे. आता कसा आत्मविश्वास आहे सर्व खेळाडूंमध्ये? हो, नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आहे. मग आता बॅटिंग आली वाट्याला, काय टार्गेट देशील प्रतिस्पर्धी संघासमोर? 40+ जाण्याचा प्रयत्न करू.
जरूर आमिर, तुमची देखील स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप मेहनत असते आणि ही तर विनामूल्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. इताडीचे हे सर्व खेळाडू आहेत, सातत्याने तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध खेळत असता, सोबत खेळत असता, परंतु या स्पर्धेसाठी आज त्यांनी मेहनत जी घेतलेली आहे त्याविषयी तुला काय वाटतं, की काय सांगशील त्याविषयी तू? खूप मेहनत लागते आणि त्यांनी तर 2 दिवसात एवढी मोठी ऑर्गनायझेशन केला. खूप मेहनत लागते यासाठी. नक्कीच नक्की तुलाही शुभेच्छा असेल. टॉस या ठिकाणी संपन्न झाल्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो तुमच्या समोर रंगणार आहे. शिवशक्ती लोणारच्या विपक्षामध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं नाणेफेकी जिंकली आहे. 3 षटकांमध्ये ते पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहेत आणि बॅटिंग करताना तुम्ही शिवशक्ती लोणार संघाला बघणार आहात. परंतु आता चालू सामना जेथे धावांचा पाठलाग होणार की धावांचं संरक्षण होणार ते ऐकविण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जात आहेत ओमी सुतार. थँक्यू सो मच समीर ठाकरे सर. सेकंड इनिंगला सुरुवात होते. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला निखिल. गोलंदाज जयेश जोशी पहिल्या षटकामध्ये सजवला, फटक्याला दिशा दिली आहे. फक्त बॅकवर्ड बाउंड्रीला कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि पाठवून दिलाय बॉलला सीमारेषा पलीकडे. पहिला मोठा हिट चौकार. सावा संघांच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर संपादित केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे सन्माननीय आतिशजी पाटील साहेबांच्या वतीनं. मेजवानी परभणी एटीएम ऑन केलं या दुपारच्या सत्रामध्ये. बक्षिसांची खैरात आता वाढती आहे कारण आयोबा जेलसाठी देखील कॅश प्राइज आहे. सन्माननीय अभिमन्यू पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे आयोबा जेलसाठी. आणि श्रीकांत मगर सायनाथ पाटील यांच्या माध्यमातून देखील आहे. दरम्यान चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. जय जोशी वेगवान गतीसाठी जाणला जातो सातत्याने. तर साबाज संघाच्या डगआउट मध्ये प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना प्लीज तिथून मूव्ह करा. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पाठवा. इथे स्टेजवर पाठवलं तरी हरकत नाही, परंतु खेळाडू कक्षामध्ये कोणताही प्रेक्षक बसता कामा नये याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची आहे. आणि आता पॅन्टीला सामोरं जावे लागेल. विनामूल्य स्पर्धा आहे, शिस्तबद्धता असणं खूप गरजेचं आहे. दरम्यानचा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. पडल्यानंतर राईज होत आहे, बॅट्समन मात्र सरप्राईज होतोय. 3 चेंडू 4 धावा. फ्लाइंग स्टार्ट नक्कीच दिली होती फलंदाज किरणने. त्यानंतर बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू डॉट. वापसी करतोय जयेश जोशी. पुन्हा एकदा स्वीशीटचा प्रयत्न यष्टा वाकवल्या. फर्निचर दिसतं. दांडी 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 गुल. प्रेक्षकांना ऐकवता डीजे मास्टर मंत्रमुग्ध केलंय. संगीत कक्षातून हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. खूप खूप धन्यवाद त्यांचं देखील. अक्षय म्हात्रे येतोय, विस्फोटक बॅटर आहे. इनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश पुन्हा एकदा पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन. मी म्हटलं होतं की वेगवान गतीचा गोलंदाज आहे, वेग पाहायला मिळतोय गोलंदाजी मध्ये. यावेळी फटका सुरेख आहे. बादशाह रडार मध्ये संपर्कात होता. स्लॉट मधला चेंडू चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. सीमा बाहेर येतोय षटकार.
टायमिंग प्रॉपर, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऐकायला मिळालं. चांगला फटका. लास्ट टू गो, अंतिम चेंडू. जयेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॅट आणि चेंडू मध्ये तेवढं प्रॉपर कनेक्शन नाही. क्षेत्ररक्षक पहा वेगाने पोहोचले तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव एका धावेच्या मदतीने धाव फलकावर आता धावांची टोटल झाली आहे 11 धावा. टोटल टार्गेट 40 आहे आणि येणारे आता 3 षटकामध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 29 ची गरज. आता समीकरण मोडीत काढत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. किरणने चौका ठोकला होता, त्यानंतर 2 डॉट चेंडू. तिसऱ्या चेंडूवर जो प्रेशर निर्माण झाला होता त्या प्रेशरचा शिकार झाला, विकेट गमावली. त्यानंतर अक्षय आला, अक्षयने आले षटका ठोकलाय. त्यानंतर अंतिम बॉलवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी एक सिंगल. विलासजी परशुराम पाटील साहेबांचं देखील ते शुभागमन होत आहे. सहर्ष स्वागत माझे उपसरपंच आहेत इताडेचे आणि त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. विनामूल्य शुल्क ही स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 30 संघांचा प्रवेश झाला या स्पर्धेमध्ये. 30 संघांना संधी दिली गेली आहे. मोठी स्पर्धा या स्पर्धेमध्ये, या विभागामध्ये. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह. एष्ट्यांना चेंडू आदलला. एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय तिथे. चांगला फटका समोरच्या दिशेने, परंतु कदाचित जर कोणता स्पर्श झाला असता शरीराचा तर नक्कीच तोपर्यंत फलंदाज आतमध्ये होता आय थिंक. पुढचा बॉल पुन्हा एकदा खाली राहतोय चेंडू, खाली राहतोय. समजला नाही चेंडू अक्षयला. अक्षय म्हात्रे होता तिथे. ज्या उंचीची अपेक्षा केली होती आय थिंक तशी उंची प्रदान झाली नाही. पडल्यानंतर चेंडू कधी राईज होतो, कधी खाली राहतोय. 2 चेंडू झाले दुसऱ्या षटकातील आणि 2 धावा दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. धावफलकावर धावांची टोटल 13 झाली आहे. 40 धावांचा पाठलाग होतोय. पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होणं खूप गरजेचं असतं. तशा पद्धतीची सुरुवात. समोरच्या दिशेने एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुजित येतील, परंतु झेल पकडू शकलेले नाहीत. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मात्र भूमीला दान केला. तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक 15. लॉट्स ऑफ फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का नक्कीच किरण च्या रूपामध्ये लागला. पुढचा बॉल पुन्हा एकदा जितेश जोशी. समोरच्या दिशेने उडवला. बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे पोहोचतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा कंप्लीट केल्या. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. हवेमध्ये खूप काल चेंडू राहिला होता निश्चितच, परंतु लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक लांब होते, पोचले नाही चेंडू पर्यंत. तोपर्यंत 2 धाबा घेण्याची मुभा. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा दुहेरी धाबा घेण्याची संधी दिली. 17 धाबा धावफलकावर. आतापर्यंत बॅटिंग चांगली होती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सावध टीमच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू खाली येतोय. डाऊन दी बॉल. चुका घडल्यात. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. मोठी चूक करतोय. अंश पाटील होते क्षेत्ररक्षक तिथे. 5व्या चेंडूवर मोठा झेल आणि हा झेल पकडला असता तर कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर झाला असता NK स्पोर्ट्स खांडवाल. तर माजी उपसरपंच इताडे किरवलीचे मिस्टर रॉकी उर्फ राकेश दिगाडकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीराची स्पोर्ट्स सायकल देखील लाभलेली आहे. समाज कार्यामध्ये अग्रगण्य असलेलं नाव राकेश दिगाडकर. यावेळी डिफेन्सिव्ह माइंडने तिथे फटका खेळून काढला होता. स्ट्राईक रोटेट होते. 1 धाव. आता अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राईक.
स्कोर कार्ड वर धावा आतापर्यंत 18. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 झाले. छोटीशी करेक्शन आपण करतोय. शेवटच्या बॉलवर एक धाव निश्चितच आली होती. पहा आपण ड्रोन व्ह्यू पाहतोय राजे शिवछत्रपती क्रीडांगण आणि त्याचा ड्रोन व्ह्यू काय नजारा आहे. मैदानाच्या चौपीर बाजूने झाडे हिरवळ निसर्गाच्या रम्य अशा वातावरणामध्ये निसर्ग सौंदर्यामध्ये वसलेलं हे राजे शिवछत्रपती क्रीडांगण काय जबरदस्त नजारा आहे. खरोखरच सुंदर नजारा. स्टेडियम सारखी भूमिका निश्चितच यावेळी चेंडू किती चांगला आहे. डॉट बॉल येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतोय. चांगला फटका क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम. एक धाव येते. गोलंदाज अंश पाटील आलाय बॉलिंग ट्रॅक वर. NK स्पोर्ट्स खांडवाल टीमच्या वतीनं तिसरं षटक घेऊन 20 धावा फरकावर. अजूनही अर्धा पल्ला पूर्ण झालेला आहे आणि अर्धा पल्ला पूर्ण करायचा आहे. समोरच्या दिशेने फटका सुरेख. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉफ्टेड स्ट्रोक होता. 2 धावा दरम्यान कंप्लीट केला. अक्षय चांगले फटके घेतोय भद्राच्या आतमध्ये. 9 चेंडू देखील आहे. ओव्हर शेपिंग केली आय थिंक. धावसंख्या आता 22 झाल्यात. अजून विजयासाठी 23 झाल्या. विजयासाठी 18ची गरज आहे. 17ची गरज आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट बॉल वर आपण पाहतोय अक्षय म्हात्रे स्ट्राईक आहे. मोठा फलंदाज टच मध्ये. शॉर्ट पिच बॉल. शॉर्ट आंबुलचा फटका पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा इलाका. पेट्रोलिंगला कोणी नाहीये. चेंडू सीमा पार. येतो हा षटकार. नऊ चेंडू 11ची गरज. सामना खुला होतोय. या मॅच मध्ये वापसी करतोय ऐकविरा सावत संघ. आणखी एक त्या दिशेने ऍक्शन रिप्ले चेंडू एका टप्प्याने पाठवून दिलाय. डिपॉझिट केला स्टँड्स मध्ये. 4 धावांसाठी आणखी एक चौकार. आज निश्चितच सौरभ पाटीलने निराश केलं कारण एक षटकार मारला. फक्त 6 धावांची छोटीशी इनिंग त्याची समाप्त झाली. जितेशने चांगली बॅटिंग केली. 16 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या. धावसंख्या निश्चितच जास्त उभारायची होती परंतु कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये NK खांडवळ टीमच्या वतीनं बॅटिंग मध्ये भरपूर चुका झाल्या आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चुका घडतायत मैदानाच्या आतमध्ये. मोठा संघ आहे कारण वळपे गावामध्ये देखील नावाचा डंका वाजवला. त्या स्पर्धेतील रनरअप म्हणून हा संघ त्याने पारितोषिक पटकावला आणि सध्याच्या घडीला डॉमिनेट करतो सावत संघ. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड स्ट्रोक. वाईड लॉंग ऑनला कोणी नाहीये. 1 बाउंड चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. तीनची गरज आहे 7 चेंडू मध्ये. लास्ट टू गो. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. फटका सुरेख. एक धाव. क्षेत्ररक्षक आहे तिथे पोहोचतील.
चूक घडली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा दरम्यान नो चेंडू देखील आहे. हा सामना फिनिश झालाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन साबर टीम, हार्ड अँड टफ लक. NK स्पोर्ट्स खांडवा टीम डीजे.